झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत झालेल्या घोटाळ्यात कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा हात असल्याचा आरोप खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केलाय। मुश्रीफ यांनी कर्जमाफीचा फायदा आपल्या नातेवाईकांना मिळवून दिल्याचंही मंडलिक यांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीचे नेते म्हणजे चोरांची टोळी असल्याचा गंभीर आरोपही मंडलिकांनी केलाय। तर हसन मुश्रीफ यांनी आरोप फेटाळलेत। कर्जमाफीत अडकलेले मंडलिकांचेच बगलबच्चे असल्याचा प्रत्यारोप मुश्रीफ यांनी केलाय। हसन मुश्रीफ स्वतः मंत्री आहेत, त्यांना शरद पवार साहेब काय पाठी कशी पाठिंबा घालतात कुणाला माहिती आहे काय गडू बंगाले मला काय कळलं झालं। खऱ्या अर्थानं शरद पवार साहेबांनी त्याला पाठीचं घालायचं काही कारण नाही। हसन मुश्रीफनं ही कर्जमाफीची योजना राबवत असताना आपल्या नातेवाईकांना सुद्धा खराबमध्ये वाटलेली आहे आणि ते त्या संस्थेचे सभासद कागद लागले की त्या कुठल्या संस्थेचे सभासद असताना कर्जूरच्या सोसायटीत डिपॉझिट राहिलेल्या माणसाच्या नावावर कर्ज दिलेलं आहे आणि याचं उत्तर माझ्याकडे त्या ऑडिटरने दिलेलं आहे की हे सभासद नसताना पैसे दिले म्हणून। सदाशिवराव मंडलिक हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 15-20 वर्ष माझ्याबरोबर संचालक होते। त्यांना इतकी गोष्ट माहिती असू नये की आमची जिल्हा मध्यवर्ती बँक ही डायरेक्ट शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, ती विकास सेवा संस्थेला देते आणि विकास सेवा संस्था ही शेतकऱ्यांना कर्ज देते। त्यामुळे कर्ज देणं आणि कर्जमाफी करणं हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकाचं कामच नाही। दुसरं असं की मी चेअरमन होतो 99 ते 2001 पर्यंत आणि ते चेअरमन होते 1000 पासून 2003 पर्यंत, म्हणजे माझ्यानंतर ते स्वतः चेअरमन होते। त्यांचे अनेक बगलबच्चे यामध्ये कर्ज माफीमध्ये अडकलेले आहेत। त्यामुळे अशी त्यांनी टीका करणं बरोबर नाही, ते द्वेषानं पछाडलेले आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।